तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे आलेली आहे शाईन BS6 सर्व्हिसिंग साठी. गाडीला प्रेशर वॉश करून आपण रॅम्प वरती चढवून घेतले. थंडीचे वातावरण असल्यामुळे बॅटरी टर्मिनल्स खोलून साफ केले. नंतर मागील टायर खोलून तिन्ही बेरिंग्सला आपण ग्रीसिंग करून घेतली. लाइनर क्लीन केले. स्प्रॉकेट हबला सुद्धा डिझेलने वॉश केले आणि स्प्रॉकेटला सुद्धा डिझेलने वॉश केले. मागील टायर फिट करून दोन्ही साईडचे बॅलन्स चेक केले, जेणेकरून कुठल्याही एक साईडला टायर चाटणार नाही. त्यानंतर समोरील टायरच्या दोन्ही बेरिंग्सला ग्रीसिंग करून घेतली. लाइनरची सुद्धा क्लिनिंग करून घेतली आणि एअर फिल्टर खोलून घेतले. एअर फिल्टरला एअर प्रेशरच्या सहाय्याने क्लीन केले. एअर फिल्टर बॉक्सला पूर्णपणे वॉश करून घेतले आणि एअर फिल्टर कव्हरचे चारही स्क्रू टाईट करून घेतले आणि गाडीला आपण रॅम्प वरून खाली उतरून घेतले. आणि ही आहे चेनची डिझेल वॉश करण्या अगोदरची कंडिशन. चेनला डिझेल वॉश केल्यानंतर आपण गाडीलाही पूर्णपणे वॉश करून घेतले आणि चेनला ल्यूब करून घेतले. चेनला आउटर साइडनी तसेच सेंटरला आणि इनर साइडनी सुद्धा आपण ल्यूब करून घेतले, जेणेकरून चेन ल्यूबचे मॅक्सिमम पेनिट्रेशन होईल. यानंतर सर्व फिटिंग करून आपण गाडीला पॉलिश करून घेतले आणि पॉलिश केल्यानंतरची कंडिशन आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकता. पॉलिश केल्यानंतर आणि सर्व फिटिंग झाल्यानंतर मी गेलो गाडीची टेस्ट